कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव पांडुरंगा करो प्रथमा नमन करो प्रथमा करो प्रथमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी श्री सद्गुरु दास तुका मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे पावली या कारणी मी सावली नसंडीच तुझे अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाचे आदिष्टी तू सकळ श्री विद्येंची सृष्टी धात्रा होय संतांचे सुख झाले देवाचे सुख झाले संतांचे सुख झाले देवाचे सुख झाले देवाची सेवा करे सेवा करे संतांचे हे सुख झाले या देवा मनवनी सेवा करी त्यांची तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव आपल्या विठ्ठलगड आणि या परिसरामध्ये ब्रह्मीभूत सद्गुरु वैकुंठवासी संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज आणि वैकुंठवासी संत ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा या दोन संतांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी आपण दरवर्षी संपन्न करत असतो. वैकुंठवासी सद्गुरु शिवनाथ बाबा हा एक कार्यक्रम या ठिकाणी भाऊच्या पुण्यतिथीचा करायचे, परंतु बाबा गेल्यानंतर आपण दोनही मूर्ती बाबांनी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, म्हणून या दोनही पुण्यतिथी संयुक्त झाल्या पाहिजेत असा आपण प्रयत्न करत 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 चाललेलो आहोत. आणि या प्रयत्नाला तुमच्या सर्वांच्या सहकार्याने यशही प्राप्त होत चाललेलं आहे. या ठिकाणी आपले ज्या ज्या ठिकाणी कारखान्यावर मंडळी असतील ते सर्वजण या ठिकाणी काही रात्री आलेले आहेत, काही कालच आलेले आहेत, काही येत आहेत, असे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. रात्री ज्यांची सेवा झाली, जे जे कीर्तनाला होते, असे प्रल्हाद महाराज विघ्ने, दत्त संस्थान बावी, त्यांचे रात्री सेवा झाली आणि ही आपली कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी सर्वांचं गुणवर्णन करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. आणि म्हणून आपले पांगरा ग्रामस्थ, भजनी मंडळ पांगरा, डागवडी ग्रामस्थ
डागवाडी भजनी मंडळ, आठरवाडी, पेरेवाडी, जाडदेवळा, शिंदेवाडी, शेकूचा तांडा, जाधव वस्ती, शेंबड्याचा दरा, नागतळा, खडकवाडी, वनवेवाडी, नागझरी तांडा, महिंदा, माणिक दौंडी, चिंचपूर, मोहटा, खिळद असे सर्व गावावरून, चापडगाव, बोधेगाव, देवळाली, अकोला, शिंगोरी, राणेगाव, पाथर्डी, बिरंगळवाडी सर्वच गावची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्या अनुषंगाने ज्यांची सुंदर चाल झाली असे कर्जत तालुक्यातील अतिशय नावाजलेले हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज पठाडे आणि त्यांना ज्यांनी साथ केली असे प्रवीण महाराज, त्याचबरोबर मृदंगाचार्य विकास महाराज अवसरे आळंदीकर, गणेश महाराज आळंदीकर, त्याचप्रमाणे काशीनाथ भाऊ आपली ज्यांची सिस्टीम आहे असे पिंपळगावकर, आळंदीवरून ज्यांची आज थोड्या दिवसामध्ये गोविंद महाराज केंद्रीय संस्था आळंदी पंढरपूर या ठिकाणी ज्यांची निवड झालेली आहे विश्वस्त म्हणून, ट्रस्टी म्हणून, असे गंगादेवीचे आदरणीय भानुदास महाराज, त्यानंतर टाळकरी म्हणून परमेश्वर महाराज, आपले मारुती महाराज, सुदाम महाराज जाडदेवळेकर, पाठीमाग जालिंदर भाऊ, आमचे वडील, पुन्हा आपले लांडकवाडीकर, तुळशीवाल्या महिला, आपले विनेकरी बाबा, म्हातारदेव भाऊ, राम भाऊ, आपले सुभाष भाऊ, आदरणीय भागवताचार्य राजदीप महाराज, दत्तू भाऊ, विष्णू भाऊ, मारुती भाऊ आणि आता जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून ज्यांनी शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन जे बाहेर आलेले आहेत असे देवळालीचे आदरणीय गणेश महाराज, त्यानंतर कृष्णा महाराज आळंदीकर, पवन महाराज, हे संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, तेही संस्थेवरून या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय परमभक्त आपले रोहित महाराज नांगरे, अवधूत पीठ, पठारवाडी, कर्जत, बाळासाहेब महाराज महिंदेचे आपले माऊली महाराज, चौकदार मंडळी, आपल्या गावचे सर्व आजी माजी सरपंच, सर्व सदस्य, चौकदार मंडळी, आचारी मंडळी, महिला भगिनी, कार्यक्रम अतिशय शांततेमध्ये पार दरवर्षी पडत असतो. थोड्याच वेळामध्ये महाप्रसादही होणार आहे. सर्व तरुण मंडळीने महिलांना अगोदर प्रसाद वाटायचा आहे, नंतर पुरुषांच्या पंक्ती बसतील आणि पंक्ती बसल्यानंतर सर्वांनी शांततेमध्ये प्रसाद घ्यायचा आहे. समोर त्या ठिकाणी आपल्या जी गावची वर्गणी असते, वामन भाऊ महाराजांचे 500 रुपये आणि भगवान बाबांचे 500 रुपये असे 1000 रुपये वर्गणी त्या ठिकाणी जमा करा, किंवा तुमची जशी इच्छा असेल तशी, माझी काय तुम्हाला कधी सक्ती राहणार नाही इथून पुढे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपले रावसाहेब भाऊ किंवा त्यांच्या शेजारी जे असतील मंडळी त्यांच्याजवळ ती वर्गणी जमा करा. ज्यांची इच्छा असेल त्यांनी द्या, जे देतील त्यांचंही चांगलं. अभंगामधून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, हा अभंग संतपर प्रकरणातील आहे. संतपर प्रकरणातील अभंग कसा ओळखावा, तर त्या अभंगामध्ये संतांचं संतत्व प्रतिपादन केलेलं असतं. कधी कधी फक्त संतांचं वर्णन असतं. संतपर अभंग एकूण 3 प्रकारे ओळखले जातात. अभंगामध्ये संतांचं सार्थ वर्णन, काही अभंगामध्ये संतांचं यथार्थ वर्णन आणि काही अभंगामध्ये संतांचं भावार्थ वर्णन. विठाला असं या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी संतांचं सार्थही वर्णन केलंय, संतांचं यथार्थही वर्णन केलंय आणि भावार्थही वर्णन केलंय. महाराज अभंगातलं सार्थ वर्णन कसं ओळखावं नाही का, जसा साधू ओळखावा मरणी आणि शूर ओळखावा रणी, तसं या अभंगामध्ये संतांचं सार्थ वर्णन केलंय. तुकोबराय सांगतात,
सार्थ वर्णन म्हणजे काय? ज्या वर्णनामध्ये खंडन होत नाही, देवाचं आणि संतांचं ज्या अभंगामध्ये खंडन होत नाही, त्या अभंगाचं वर्णन सार्थ वर्णन. विठाला विठाला आपला हा जो कार्यक्रम आहे, दरवर्षीप्रमाणे याचं वार्तांकन जे करत असतात पाथर्डी शहरातील आदरणीय अमोल भाऊ कांगरिया, हा कार्यक्रम उद्या संपूर्ण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे टीव्हीवर दिसत असतो. ते त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजव असतो. मग अशी आपले आदरणीय काका येऊन गेले, त्यांनी सुद्धा बाबांच्या यज्ञासाठी 51 पोते साखर दिली होती. येताना मला म्हटले काही पाहिजे का? म्हटलं काहीच नको, फक्त तुम्ही या. असे दिलदार आहेत. अजूनही बरीचशी मंडळी येत आहेत, पण त्यांच्यापेक्षा मला तुम्ही महत्वाचे आहेत. विठाला अभंगामध्ये यथार्थ वर्णन संतांचं कसं ओळखावं? ज्या अभंगामध्ये संत देवाकडे न जाता संतांच्या भक्तीमुळे, संतांच्या ज्ञानामुळे आणि संतांच्या वैराग्यामुळे देवच संतांच्या घरी राबतो असं वर्णन जिथं केलं जातं, त्या अभंगाला संतांचं यथार्थ वर्णन म्हणावं. विठाला आणि जरी संत भगवंतच असले, पण तरी सुद्धा जीवन जगत असताना संतांचा व्यवहार वैराग्यपूर्ण असतो, पण त्यांचं सामान्य जीवन, लौकिक जीवन हे अतिशय सामान्य असतं. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मरवी, जगा माझी. जिथं आपल्याला काय प्रसन्न झालंय, आपण भक्तीमध्ये किती सिद्ध आहोत, ज्ञानामध्ये किती सिद्ध आहोत, वैराग्यामध्ये किती सिद्ध आहोत, ही व्यवस्था जगामध्ये कधी व्यवस्थापित होऊच देत नाहीत. नेहमी आपल्या महिमेतच राहतात. असे जे संत असतात ते वर्णन भावार्थ वर्णन. विठाला विठाला या अभंगाचं यथार्थ वर्णन म्हणजे काय? तर महाराज, या जगामध्ये सगळं विकत घेता येतं, फक्त दोनच गोष्टी विकत आजपर्यंत घेता आल्या नाही. त्यामध्ये पहिली आहे आई आणि दुसरे आहेत वडील. सगळं विकत भेटतं किंवा पैसा असल्यानंतर ते प्राप्त होतं, परंतु किती पैसा असला, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. भगवान शंकर जरी असले तरी मातेशिवाय मात्र ते भिकारी आहेत. पण इथं मात्र त्याच्या उलट आहे. संतांच्या पोटी आम्ही जन्म घेतला नाही, पण तरी ते आम्हाला आई वडिलासारखं सांभाळल्याशिवाय राहत नाहीत. हे वर्णन इथं यथार्थ आहे. विठाला आणि ज्या संतांनी आई वडिलासारखा आमचा सांभाळ केला, एवढे आमच्यावर त्यांनी उपकार केले, या उपकाराची परतफेड करताना किंवा त्या संतांजवळ जाताना, त्या संतांचं दर्शन घेताना जर त्या संतांकडे जर पाहिलं तर असं वाटतं हात जोडून कायमी पतित. यथार्थ वर्णन. आणि मग भावार्थ वर्णन कसं? आता संतांनी आमचा स्वीकार केला, आई वडील म्हणून आमचा स्वीकार केला, पण हे एका जन्मात आहे का? जन्मोजन्मी म्हणून अवतार तुम्हा, हे भावार्थ वर्णन. विठाला विठाला आता इथं सार्थ वर्णन जे केलंय, ते सार्थ वर्णन या अभंगामध्ये भक्ताच्या भक्तीमुळे केलेलं आहे. यथार्थ वर्णन जे केलेलं आहे ते ज्ञानी भक्ताच्या लक्षणावरून केलेलं आहे. आणि भावार्थ वर्णन ज्या अभंगामध्ये केलेलं आहे ते वैराग्याच्या भक्तासाठी केलेलं आहे. विठाला तुकोबराने हा अभंग
अभंग तर तिघांसाठी केलंय. भक्तासाठी वर्णन केलंय, ज्ञानासाठी केलंय आणि वैराग्यवानासाठी केलंय. आता ज्यांच्यासाठी वर्णन केलंय याचा अर्थ ते समोर असावेत तुकोबरायांच्या त्या काळामध्ये. तरी जेव्हा तुकोबरांनी हा अभंग लिहिला त्या काळामध्ये त्यांनी भक्त म्हणून नामदेव महाराजांना समोर ठेवलेला असेल. जेव्हा हा अभंग ज्ञान तुकोबरांनी केला त्या काळामध्ये ज्ञानोबरांना सुद्धा समोर ठेवलं आलेस, म्हणून ज्ञानी भक्ताचं वर्णन केलंय. आणि तुका झाला असे कळस तुकोबरांना समोर ठेवलं म्हणून या ठिकाणी भावार्थ वर्णन केलं. विठाला विठाला हे वर्णन जरी नामदेव महाराजांसाठी असलं तरी आज पांगऱ्यामध्ये हा अभंग काय घेतलाय? नामदेव महाराज पंढरपूरला आहेत, ज्ञानोबरा आळंदीला आहेत आणि तुकोबऱ्या देऊला आहेत. आणि इथं महाराज तुम्ही हा अभंग काय घेतला त्याचा विचार करण्यासाठीच हा अभंग आहे. विठाला विठाला तुकोबरांनी स्वतःच मनोगत व्यक्त नाही केलं, तुकोबरांनी स्वतःच्या भक्तीची अवस्था या अभंगामध्ये सिद्ध केली की भक्ती करत असताना या जगाच्या पाठीवर कधी कधी भक्तीवरचा विश्वास सुद्धा कमी होऊ शकतो. मनाप्रमाणे जर नाही झालं तर भक्तीवरचा विश्वास सुद्धा भक्ताचा कमी होऊ शकतो. नाही भक्तीची श्रद्धा सुद्धा कमी होऊ शकते. विश्वासच काय, श्रद्धाही कमी होऊ शकते आणि विश्वासही कमी होऊ शकतो. पण या अभंगामध्ये उपमा दिली. या जगावरचा प्रातिभाषिक सत्तेचा तुम्हाला विसर पडेल, या जगातल्या व्यावहारिक सत्तेचा तुम्हाला विसर पडेल. पण जो या अभंगामध्ये जो ज्ञानी भक्त आहे का ज्याला ज्ञानानेच मोक्ष प्राप्त करायचा आहे, आणि या अभंगामध्ये जो निष्काम भक्त आहे त्याला भक्तीच्याच माध्यमातून मोक्षापर्यंत जायचंय, आणि जो वैराग्यवान आहे त्याला स्वतःची अवस्था सिद्ध करूनच मोक्षापर्यंत पोहोचायचंय. या तिघांचा विचार तुकोबरा करताना म्हणतात जरी तुम्ही भक्ती करत असाल तरी भगवंत भक्तासाठी एक, जो भक्तासाठी एक तो ज्ञानासाठी सुद्धा एकच, आणि वैराग्यवानासाठी पहा नामदेव महाराजांसाठी भगवंत विठ्ठलच, अवतार पांडुरंग ज्ञानोबरायांच्यासाठी भगवंत सुद्धा एकच, आणि तुकोबरांनी गाथा ज्यांच्यासाठी लिहिला ते भगवंतही एकच. विठाला विठाला प्रत्येक संतांनी आपली अवस्था आगवेगळ्या साधनानं सिद्ध केली. नामदेव महाराजांनी आपली भक्तीची साधना भक्त म्हणून सिद्ध केली, ज्ञानोबरांनी आपली भक्तीची साधना ज्ञान म्हणून सिद्ध केली, आणि तुकोबरांनी आपली भक्तीची साधना वैराग्य म्हणजे अवस्था म्हणून सिद्ध केली. पण महाराज या तीनही संतांनी जरी आपली अवस्था सिद्ध केली असली तर त्यांनी दोन गोष्टीचा मात्र विचार निश्चित केला. पहिली गोष्ट आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी श्रद्धेची अंधश्रद्धा होऊ दिली नाही, आणि कधी विश्वासाचा कधी विश्वासघात होऊ दिला नाही. मग महाराज या अभंगातली माय आणि या अभंगातले संत जर कोण असतील तर या अभंगातले संत म्हणजे भगवंत, आणि या अभंगातली आई म्हणजे श्रद्धा. विठाला पायापासून तुका झालासे कळस इथपर्यंत जेवढे संत आहेत तेवढ्या संतांवर आमची श्रद्धा आहे, तेवढ्या संतांवर आमचा विश्वास आहे. अभंगाचं पहिलं चरण काहीतरी गुडगम्य असलं पाहिजे. माय कसे ठरले बरं, काय शब्दाने माय ठरले तर महाराज बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तसे संत आईप्रमाणे त्या हृदयाला कवटाळतात. महाराज तुकोबरांनी खंडन केलंय. कसं खंडन केलंय? जिच्या पोटी आपण जन्म घेतो आपण तिचे किती लाडके, किती लाडके बरं. आपण जर तिचे लाडके मग त्या पोटामध्ये आपला जन्म होतो तेव्हा आपण कधी कधी आंधळे असतो, आपण पांगळे असतो, आपण मुके असतो. मग कोणत्या आईला वाटतं माझ्या पोटी जो मुलगा मुलगी जन्माला येणार आहे तो आंधळा असावा, तो बहिरा असावा, तो मुका असावा, असं कुठल्या आईला वाटतं? कोणत्याच आईला वाटत नाही. जरी तिला वाटत नसलं तरी आपण मुके बहिरे जन्माला येत नाहीत का? मग महाराज
जरी आपण जन्माला आलो, बरं ठीक आहे जन्म घेतला, पण ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतला त्या आईच्या पोटामध्ये आपण जन्माच्या अगोदर सुद्धा कधी कधी मरतो आणि कधी जन्माला आले मरतो. मग महाराज त्या आईला वाटतं का आपल्या मुलाने मरावं? या दोनही पदाचं खंडन केलंय. जन्माचं, जीवनाचं, मृत्यूचं, या तिघाचंही तुकोबराने या अभंगामध्ये खंडन केलंय. फक्त आई वडील तुम्हाला जन्माला घालू शकतात, पण जन्माच्या आणि मृत्यूच्या फेरेतून वाचू शकत. पण या उलट संत कसे माय ठरले तर महाराज माय बापे जन्म देती, फक्त जन्म देण्याचे दाते आई वडील आहेत, पण संत चुकविती जन्म पंक्ती. या जन्म मरणाच्या पंक्तीतून संत पोटभर जेवूनच आपल्याला उठवतात. एवढा अधिकार संतांचा मातेपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही संत माय. आता बाप कसे ठरले? आई ठरले माय, पण बाप कशामुळे ठरले? विठाला विठाला आई ठरले. पण कोणते संत आई म्हणण्याच्या धोरणात आहेत? ज्ञानोबारासारखी आई, पण तुकोबारांनी कोणती आई सांगितली? ज्ञानी आई. आता इथं ज्ञानी आईच का सांगितली? किती जरी लेकरू मोठं झालं तरी ते आई वडिलापेक्षा मोठं होत नसतं. वडील ज्ञानीच असणार, आई ज्ञानीच असणार, म्हणून इथं अनाथ शब्द वापरलाय. जो कोणी मुलगा असेल ज्ञानोबाराय रूपी आईचा, तो अनाथ आहे. आणि अशा अनाथ मुलाची आई ज्ञानोबाराय विठाला विठाला ज्ञानोबाराय आहे. आणि वडील पहा, 3 गोष्टीने वडील सिद्ध होतात. वडिलाकडे 3 गोष्टी पाहिजेत तरच त्यांना पिताश्री म्हणण्यात येतं. पहिली गोष्ट, वडील काही गोष्टी समजून सांगतात. समजून सांगतात त्यांना वडील म्हणावं. समजून सांगतात वडील म्हणावं. समजूत काढतात वडील म्हणावं. समजून सांगतात, समजूत काढतात आणि समजून घेतात म्हणून वडील विठाला विठाला. समजून सांगतात तुकोबराय. समजून सांगतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. जे समजून सांगतात त्यांना वडील म्हणतात. आणि इथं तुकोबराय समजून सांगतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. समजून सांगतात त्यांना वडील म्हणतात. आता समजून देतात. समजून सांगतात इथंच थांबत नाहीत, समजून देतात. अर्भकाचे साठी बंदे घरे धरले वाटे. बंदे हाती बंदे हाती धरले वाटे. बंदे हाती धरले वाटे. बंदे वंदे हाती धरले वाटे.
सांगतात म्हणून वडील, आणि समजूनही देतात, समजून देतात. अर्भकाची साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी समजून दे नाही. आता महाराज समजून सांगतात, समजून देतात आणि समजून घेतात. हा फार शब्द महत्वाचा आहे. वडील समजून घेतात. काय समजून घेतलं बरं? काय समजून घेतलं? आपले सर्व दोष समजून घेतात. अवगुणासहित ज्यांना स्वीकारलं जातं त्यांना संत म्हणतात. जीवाला अवगुणासहित समजून घेतात. वाल्या कोणी महापापी, पण तरी सुद्धा स्वीकारलं की नाही त्याला? स्वीकारलं. असे बरेच आडीचे नडीचे वडीचे खोडीचे आहेत, पण त्यांना संत समजून घेतात. आणि ज्यांना समजून घेतात त्यांना संत म्हणतात. विठाला समजूत काढतात. या तीनही लक्षणांची संतांकडे पूर्णता आहे. आणि तीनही गोष्टी संतांनी समजून घेतल्यामुळे तुकोबऱ्या म्हणतात, असे संत पुन्हा होणे नाही. ज्ञानोबासारखी आई आणि तुकोबासारखे वडील पुन्हा होणे नाहीत. आणि जर झालेच तर जन्मी, तर त्यासाठी काय पुण्य करावं लागेल? ज्ञानोबासारखी आई आणि तुकोबऱ्यासारखे वडील जर प्राप्त करायचे असतील तर कोणतं पुण्य करावं लागेल का त्या पुण्याने ते आपल्याला प्राप्त होतील? तर महाराजांनी सांगितलं, त्यांच्या प्राप्तीपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर त्यांच्या प्राप्तीपर्यंत जाण्याची एकच खूण आहे. पुण्य ज्याची असेल पुण्या. दोन गोष्टीची गरज आहे. ज्याच्या हृदयामध्ये भक्ती आहे त्याला ज्ञानोबऱ्या प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याच्या हृदयामध्ये विश्वास आहे त्याला तुकोबऱ्यासारखे वडील प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज श्रद्धा प्राप्त करण्यासाठी आणि विश्वास प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय साधना करावी लागेल? त्या साधनेचं उत्तर तुकोबऱ्याने वाढविल सुख भक्ती भावधर. त्याचा परिणाम काय होईल? त्या जीवनामध्ये त्या जीवाला सुख प्राप्त होईल. तो जीव सुख प्राप्त झाला म्हणजे अधर्माने वागणार नाही, धर्माने चलेल. आणि जो जीव सुखाचं आणि धर्माचं एकत्रीकरण झालं का त्या ठिकाणी सत्ययुग रामाची मूर्ती बसल्याशिवाय राहत नसते. तसा आनंद संत, जसं वसंत ऋतू आला म्हणजे सर्व सृष्टी बहरते, तसं संत आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंदच आनंद होतो. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने वर हात करून आपण भजन करू. विठोबा